चला तर मग आता पार्ट 2 मध्ये बघूया की व्यंकोजी राजांसोबत मीटिंगमध्ये काय झालं. शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना आमंत्रण दिलं की भेटायला या. जेव्हा व्यंकोजी राजे भेटायला आले त्यांनी लाडी लडवाळपणे बोलवलं, आपल्याजवळ बसवलं, प्रेमाने समजून सांगितलं. जेव्हा शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना आमंत्रण दिलं तर व्यंकोजी राजा हुर्रे मला शिवाजी महाराजांनी बोलवलं असं काही तो गेला नाही त्यांच्याकडे. त्याला जायची बिलकुल इच्छा नव्हती. रिलक्टंटली तो गेला, म्हणजे इच्छा नसताना जाऊन तो शिवाजी महाराजांना भेटला. तर त्याच्यासाठी इच्छा नसताना तो जाऊन भेटला, त्याच्यासाठी एक सुंदर शब्द आला आहे. 17वा तो शब्द आहे रिलक्टंट. RELUCTANT. एखाद्या विद्यार्थ्याला जर तुम्ही सांगितलं तो जेव्हा मोबाईल बघतोय तू मोबाईल बघू नको, अभ्यास कर, मग तो हॅपीली अभ्यास करणार आहे का? असा मोबाईल घेईल. ही विल टेक द बुक रिलक्टंटली. हॅपीली घेणार आहे का? नाही. इच्छा नसताना, उदासीनतेनं, अतिशय नाखुशीनं. तर त्याच्यासाठी शब्द आहे रिलक्टंट. आणि व्यंकोजी हा शिवाजी महाराजांचा कोण होता? सावत्र भाऊ. त्याच्यासाठी 16वा शब्द आहे स्टेप ब्रदर. 16वा शब्द बघ, STEPBROTHER. स्टेप ब्रदर म्हणजे सावत्र भाऊ. आणि सावत्र भावाला आमंत्रण दिल्यावर तो कसा भेटला? अतिशय नाखुशीने, इच्छा नसताना. त्याच्यासाठी शब्द आहे रिलक्टंट. नॉट वॉन्टिंग टू डू समथिंग. व्यंकोजी राजे रिलक्टंटली ॲग्रीड टू मीट शिवाजी महाराज. शिवाजी रिसिव्ड हिम विथ ग्रेट ऑनर. खूप सन्मानांनी त्यांनी जाऊन बोलवून घेतले. ट्राईड टू विन हिम ओव्हर. हा खूप महत्त्वाचा सुंदर शब्द आहे, विन हिम ओव्हर. विन हिम ओव्हर म्हणजे एखाद्याला आपण अशा पद्धतीनं समजवून सांगणे की जो आपल्या कार्यात राजी होणार आहे, आपल्याला तो आपण म्हणल्यासारखं करणार आहे. म्हणजे विन हिम ओव्हर म्हणजे एखाद्याकडून आपल्याला हवी ती गोष्ट करून घेणे, चांगल्या पद्धतीने समजावून सांगून. अँड आता इथे शिवाजी महाराज काय प्रयत्न करत होते? टू विन हिम ओव्हर. जेव्हा राधे अभ्यासाला तयारच नसतो, वी हॅव टू कन्व्हिन्स हिम, वी हॅव टू परस्वेड हिम टू विन हिम ओव्हर. म्हणजे त्याला समजावून सांगावं लागतं. तर विन हिम ओव्हर म्हणजे कन्व्हिन्स समवन टू सपोर्ट यू. म्हणजे तुम्ही जे म्हणताय तसं करण्यासाठी त्याला कन्व्हिन्स करणं म्हणजे विन हिम ओव्हर. 18वा तो शब्द आहे. आणि त्यानंतर त्यांनी त्याला आदरातिथ्य केलं आणि ही ट्राईड टू विन हिम ओव्हर. शिवाजी महाराजांनी त्यांचे संपूर्ण प्रयत्न केले टू विन हिम ओव्हर. आणि त्यानंतर ही ॲपील टू व्यंकोजी राजे टू हेल्प हिम इन द वर्क ऑफ स्वराज. शिवाजी महाराजांनी काय ॲपील केली व्यंकोजी राजांना? हा प्रश्न पण विचारला आहे मी. व्हॉट डिड शिवाजी महाराजांनी काय ॲपील केली होती त्याला? तुझ्या पुस्तकात आला आहे कदाचित तो प्रश्न. यस, तुझ्या पुस्तकातच आलेला आहे तो प्रश्न. आणि व्हॉट ॲपील वॉज मेड बाय शिवाजी महाराज टू व्यंकोजी राजा. हा वेगळा प्रश्न उत्तराचं पान लिहिला आहे. हा पण पान चिटकवून घे, न विसरता न चुकता. त्यांनी ॲपील काय केली? ही ॲपील टू व्यंकोजी राजे टू हेल्प हिम इन द वर्क ऑफ स्वराज. फॉर ए फ्यू डेज व्यंकोजी राजे स्टेड विथ शिवाजी महाराज, बट वन नाईट ही रिटर्न टू तंजावर विदाउट इवन टेकिंग लीव ऑफ शिवाजी महाराज. थोडे दिवस शिवाजी महाराजांसोबत व्यंकोजी राजे राहिले. एका रात्री त्यांना न सांगताच ते निघून गेले. आणि फ्रॉम तंजावर, त्यांचं राज्य त्यांच्याकडे कोणतं राज्य होतं? तंजावरचं. आणि फ्रॉम तंजावर ही ॲक्च्युली अटॅक्ड शिवाजीज फोर्सेस. शिवाजी महाराजांच्याच मावळ्यांवर त्यांनी हल्ला केला. पण शिवाजी महाराजांच्या मावळ्यावर हल्ला केला तर त्यांनी काय गपचूप बसणार आहे का? शिवाजी महाराज खूप स्ट्रॉंग होते. शिवाजीज फोर्सेस टूक हेवी टोल ऑफ द अटॅकिंग ट्रूप्स. जे आपण आता रस्त्यानं जाता येता टोल लागते आपल्याला, तो शब्द तो आहे टोल, पण इथे अर्थ वेगळा आहे. टोल म्हणजे तिथे जो देतो आपण तो जकात, तिथे कर देतो आपण. पण इथे टोलचा अर्थ काय आहे? टोलचा अर्थ इथे काय? त्यांनी त्यांची चांगलीच हाजरी घेतली, त्यांचा चांगलाच समाचार घेतला. शिवाजीज फोर्सेस टूक हेवी टोल ऑफ द अटॅकिंग ट्रूप्स. त्यांनी अटॅक करणाऱ्या ट्रूप्सला चांगलाच धडा शिकवला. शिवाजीज फोर्सेस टूक हेवी टोल ऑफ द अटॅकिंग ट्रूप्स म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी आक्रमण करणाऱ्या सैनिकांचा चांगलाच समाचार घेतला. 21वा शब्द आहे तो.
and Venkoji Raja was defeated. शिवाजी महाराज was deeply pained. आता डीपली हा दुसऱ्यांदा आला. शिवाजी महाराजांना जिजामातेच्या मृत्यूनंतर कसं दुःख झालं होतं, अत्यंत खूप दुःख झालं होतं. ही वॉज डीपली ग्रीव्ड. आणि आता अजून सुद्धा दुसऱ्यांदा त्यांनी कसे झालेत, डीपली पेन्ड ड्यू टू व्यंकोजी सच बिहेवियर. आला, 2 दिवस राहिला, रात्री पळून गेला, निघून गेला आणि नंतर त्यांच्याच सैन्यावर त्याने हल्ला केला. अशा त्याच्या वागण्यामुळे शिवाजी महाराज वॉज डीपली पेन्ड अँड विथ व्यंकोजीज बिहेवियर. म्हणून त्यांनी त्याला पत्र लिहिलं. ही रोट टू हिम अँड ट्राईड टू परस्युएड हिम. अजून प्रयत्न केले त्याला समजावून सांगण्याचे. ही ट्राईड टू परस्युएड हिम. परस्युएड म्हणजे काय, समजावून सांगणे. PERSUADE टू चेंज हिज वेज. भाऊ तू बदल. ही कॉन्फर्ड आणि त्याला समजवण्याच्या प्रयत्नात ही कॉन्फर्ड हिम द टेरिटरी south of Jinji and set aside small part of Karnataka as gift for दीपाबाई. व्यंकोजी राजांच्या पत्नीचे नाव काय होते, दीपाबाई. लक्षात ठेवा, व्यंकोजी राजांच्या पत्नीचे नाव होते दीपाबाई. दीपाबाईला गिफ्ट म्हणून थोडा प्रदेश दिला आणि त्यासोबतच जिंजीच्या दक्षिणेकडचा काही भाग त्यांना जहागीर म्हणून दिला. एवढं देऊन तरी तो सुधरेल या आशेने ते दिलं. आणि एक पत्र पाठवलं. त्याच्यात काय लिहिलं, ही सेड इन हिज लेटर टू व्यंकोजी राजे, डू नॉट पुट युअर ट्रस्ट इन युअर एनिमीज. शत्रूंवर विश्वास ठेवू नका. फॉलो द पाथ ऑफ व्हॅलर. VALOUR. व्हॅलर म्हणजे शौर्य, पराक्रम. संभाजी महाराज कसे होते, शूरवीर, पराक्रमी. व्हॅलर. छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, त्यांच्यामध्ये व्हॅलर होता, शौर्य होतं, पराक्रम होतं, पुरुषार्थ होतं. त्याच्यासाठी शब्द आहे VALOUR. 26वा शब्द आहे, नीट लक्ष देऊन वाच. शौर्य, पराक्रम, VALOUR. आणि त्यांना कोणता मार्ग स्वीकारायला सांगितला व्यंकोजी राजांना, शिवाजी महाराजांनी, फॉलो द पाथ ऑफ व्हॅलर. पुरुषार्थाचा मार्ग स्वीकारा. आफ्टर द कन्क्लुजन ऑफ हिज सक्सेसफुल कॅम्पेन ऑफ कर्नाटका. कर्नाटकाची कॅम्पेन संपल्यानंतर शिवाजी रिटर्न टू रायगड. वाईल ही वॉज येट टू ओव्हरकम द स्ट्रेन ऑफ दिस कॅम्पेन. स्ट्रेन म्हणजे थकवा, दगदगीमुळे आलेलं थकवा. ह्या दगदगीमुळे कर्नाटकमधून कंटिन्यू 7-8 वर्ष 6 वर्ष तिकडेच राहिले होते. तिकडून इकडं आल्यावर थकून गेले होते. जिंजीचा किल्ला त्यांनी 1677 साली जिंकला. 17 जून 1674 साली जिजामाता वारल्या आणि 74च्याच साली त्यांनी दक्षिणेकडे मोहिमेवर निघाले. 75, 76, 77 असं करत करत जवळपास 77-78 पर्यंत दक्षिणेकडेच फिरत राहिले ते. मग नंतर ते दक्षिणेची मोहीम करून इथं आले. त्या दक्षिणेच्या मोहिमेचा थकवासुद्धा गेला नाही की त्यांना जावं लागलं कुठल्या मोहिमेवर, जंजिऱ्याच्या मोहिमेवर. तिथे सिद्धीचं राज्य होतं. जंजिरा किल्ला जो आहे तो बळकावण्यासाठी, तो मिळवण्यासाठी. मग शिवाजी रिटर्न टू रायगड व्हाईल ही वॉज येट टू ओव्हरकम द स्ट्रेन ऑफ दिस कॅम्पेन. 24वा शब्द आहे स्ट्रेन. थकवा, दगदगीचा ताण. नीट लक्ष देऊन बघ. STRAIN. स्ट्रेन म्हणजे थकवा. While he was yet to overcome the strain of this campaign, he had to undertake a naval campaign. Naval म्हणजे आरमार, समुद्री तटावरची कॅम्पेन. नेव्हल कॅम्पेन against the सिद्धी of Janjira. At this time, Maharaj was 50 years old. He had toiled continuously. Toil म्हणजे परिश्रम. Toil म्हणजे परिश्रम. He has toiled continuously. 25वा शब्द लिहिलाय मी, toil, TOIL. toil म्हणजे परिश्रम. He had toiled continuously for nearly 35 years. शिवाजी महाराज जवळपास 35 वर्ष आता कंटिन्युअसली परिश्रम करत होते, विदाउट एनी टाईम टू रेस्ट. मग एका दिवशी 3 एप्रिल 1680 रोजी पीपल्स प्रोटेक्टर म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज वारले. आणि त्या सगळ्या रयतेला दुःख सागरात ते लोटून या पृथ्वीग्रहाला सोडून गेले. ऑन 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराज डाईड.
प्लंजिंग हिज पीपल, प्लंज म्हणजे लोटणे, लोटून देणे, 27वा शब्द आहे प्लंज, PLUNGE, प्लंज म्हणजे लोटून देणे. शिवाजी महाराज डाईड प्लंजिंग हिज पीपल इन टू ए सी ऑफ सॉरो, सॉरो म्हणजे दुःख, खूप वेळेला ऐकलास तू, SORROW, सॉरो म्हणजे दुःख. त्याला अजून एक शब्द आला ग्रीफ, GRIEF, ग्रीफ. शिवाजी महाराज वॉज ग्रीव्ड, ग्रीफचं भूतकाळ आहे ग्रीव्ड, GRIEVED, ग्रीव्ड. शिवाजी महाराज डाईड ऑन 3 एप्रिल 1680 आणि त्यांचा मृत्यू झाल्यामुळे सगळे लोक प्रजाजन काय दुःखाच्या सागरात लोटले गेले. प्लंजिंग हिज पीपल इन टू ए सी ऑफ सॉरो, द प्रोटेक्टर ऑफ पीपल पास्ड अवे. इन हिज लाईफ टाईम महाराज अचीव्ड सो मेनी ग्रेट थिंग्स. ही वॅन्क्विश्ड व्हेरी पॉवरफुल एनिमीज. शब्द बघ, वॅन्क्विश 29वा शब्द इथे लिहिलाय मी, VANQUISH, वैंक्विश करना यानी निस्तेनाबूद करना, दुश्मन का नामो निशान मिटा देना, उसको ख़त्म कर देना यानी वैंक्विश, VANQUISH, निस्तेनाबूद करना, हरा देना. ही वैंक्विश्ड व्हेरी पॉवरफुल एनिमीज अँड फाउंडेड हिंदवी स्वराज. जेव्हा स्वराज्याची स्थापना करत होते शिवाजी महाराजांकडे काय होतं, मुठ्ठीभर मावळे होते. तेवढ्या मुठ्ठीभर मावळ्यांना घेऊन कोंढाण्यापासून सुरुवात केली तर रायगडापर्यंत आणि जिंजीच्या किल्ल्यापर्यंत जाऊन पोचले. आणि अशा पद्धतीनं खूप मोठ्या मोठ्या सत्तांना त्यांनी निस्तेनाबूद केलं, हरवून टाकलं. त्याच्यासाठी शब्द आहे वॅन्क्विश, VANQUISH. देर वॉज नन इन द होल ऑफ इंडिया हू कुड मॅच हिज अचिव्हमेंट्स. या भारतामध्ये त्यांच्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत त्याच्याशी मॅच करणारा दुसरा कोणीही नाही. ही वॉज ए ग्रेट नॅशनल फिगर, ते एक थोर राष्ट्रीय पुरुष होते. नॅशनल फिगर म्हणजे राष्ट्रीय पुरुष. ह्याच्यावरचे काही रिकाम्या जागा भरा, ट्रू ऑर फॉल्स आणि लॉंग आन्सर क्वेश्चन्स मी पुढच्या पानावर वहीमध्ये लिहिलेले आहेत. ते प्रश्न पेन्सिलीने सोडवायचे आहेत. ओके राधे. तर ही होती शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम. बाय बाय.